हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? अनलॉक पीसीएमबी अकॅडमी मधून परत एकदा मी मुक्ता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर केमिस्ट्री फ्रॉम झिरो ह्या सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर ह्या आधी आपण 1 ते 2 व्हिडिओ केमिस्ट्री फ्रॉम झिरोचे अपलोड केलेले आहे. सगळ्यांनी तुम्ही बघितले असेल अशी अपेक्षा करते. नाही बघितले असतील तर पहिले प्लीज जाऊन ते बघा, त्याशिवाय हा आजचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला समजणार नाही. तर आपण काल ते परवाच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं व्हॉट इज अन ॲटम. तर त्यालाच आपण कंटिन्यू करतोय. तर आज आपण स्पेसिफिक शिकणार आहे व्हॉट इज इनसाइड अन ॲटम. ॲटम काय आहे? स्मॉलेस्ट पार्टिकल आहे पूर्ण एलिमेंट मधला, हे आपण शिकलो. पण ॲटमच्या मध्ये आतमध्ये कसं काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स कशाला म्हणतात आणि काय काय पार्ट आहे, ह्याचा डिटेल स्ट्रक्चर किंवा डिटेल अनालिसिस, डिटेल अभ्यास आजच्या पार्टमध्ये आपण करतो. तर वेळ न घालवता परत आपण सुरुवात करूया. तर आजचा मेन पार्ट आपला जो असणार आहे तो असणार आहे इनसाइड अँड ॲटम, काय काय गोष्टी आहेत. तर तुम्हाला थोडंसं इथे स्ट्रक्चर दिसत असेल, त्यावरून आपण थोडंसं समजून घेऊ. बघा, हा पूर्ण ॲटमचा स्ट्रक्चर आहे, राईट? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अन ॲटम. आणि ह्यामध्ये तुम्हाला आतमध्ये काहीतरी दिसतंय आणि बाहेर काहीतरी दिसतंय. तर हे आतमध्ये जे राऊंड दिसतात आहे 1 2 3, जे न्यूट्रल आहे त्याला न्यूट्रॉन म्हणतात. आणि जे पॉझिटिव्ह तुम्हाला चार्ज पार्टिकल्स दिसतात आहे त्याला प्रोटॉन म्हणतात. आणि ह्या सगळ्यांचा मिळून न्यूक्लियस बनतो. ठीक आहे, हा ॲटमच्या आतमध्ये असतो. आणि बाहेर इलेक्ट्रॉन मूव्ह करत असतात आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज काय आहे? निगेटिव्ह आहे. आणि आजच्या पार्टमध्ये आपण हेच सगळं डिटेलमध्ये शिकतोय. ओके, तर नोट करून ठेवत राहा. जे नाही समजलं ते तुम्ही परत मला विचारू शकता. तर इथे डेफिनेशन तुम्हाला दिसत असेल. डेफिनेशन मध्ये तुम्हाला वरती लिहिलेलं आहे सब ॲटॉमिक पार्टिकल्स. तर खूप लोकांना प्रश्न पडला असेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सो डोंट वरी, मी तुम्हाला सांगते. ॲटम मध्ये काय काय आहे त्यालाच सब ॲटॉमिक पार्टिकल असं म्हणतात. ठीक आहे, तर सब ॲटॉमिक पार्टिकल इज नथिंग बट द पार्ट ऑफ अन ॲटम, राईट? तर ॲटम आर मेड ऑफ स्मॉलर पार्टिकल. ॲटम खूप स्मॉल पार्टिकलनी बनलेला आहे, हे आपण कालच बघितलंय आधीच्या लेक्चरमध्ये. दिस पार्टिकल आर कॉल्ड एज सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आता ॲटम 3 गोष्टींनी बनलेला आहे आणि त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो? सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हणतो. कशा कशाने बनलेला आहे? ॲटम मध्ये काय काय आहे? तर ॲटम मध्ये प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन असतात. ओके, तर प्रोटॉन काय आहेत, न्यूट्रॉन काय आहेत आणि इलेक्ट्रॉन काय आहे, याचा डिटेल अभ्यास पण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करतोय. समजलं? तर सगळ्यात पहिले जर तुम्ही ॲटम बद्दल एकदम तुम्ही ब्लँक असाल तर प्लीज आधीचा व्हिडिओ बघा. तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक पण तुम्हाला दिली जाणार आहे. तर ज्यांना माहित नसेल त्यांना तर पहिले प्लीज तो व्हिडिओ बघा, मगच तुम्हाला ह्या व्हिडिओ मधलं सगळं समजणार आहे. तर सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ॲटम मध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यालाच आपण काय म्हणतो? सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणतो. पण सब ॲटॉमिक पार्टिकल प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन ह्यांच्यापासून काय आहे? बनलेले आहेत. तर आता आपण डिटेलमध्ये एकेका पार्टचा विचार करूया. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोटॉन? तर प्रोटॉन म्हणजे काय? तर प्रोटॉन असा पार्टिकल आहे जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस. आता बघा, हा न्यूक्लियस आहे, ह्याच्या आतमध्ये काय आहे? प्रोटॉन आहे, ज्याला पी पॉझिटिव्हने काय करतो? आपण डिनोट करतो. पी फॉर प्रोटॉन, जो की कॅपिटल लेटर मध्ये असतो आणि तो पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे म्हणून त्याच्यावरती आपण काय देतो? इंडिकेशन पॉझिटिव्ह देतो. लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये तो असल्यामुळे तो सॉरी न्यूक्लियसच्या आतमध्ये तो आहे. डिटरमाइन्स ॲटॉमिक नंबर, आणि तो काय करतो? ॲटॉमिक नंबरला डिटरमाइन करतो. हॅज मास इक्वल टू 1 युनिट, आणि याचा मास किती राहणार? 1 युनिटच्या इक्वल राहणार. एक्झाम्पल, हायड्रोजन हॅज 1 प्रोटॉन. बिकॉज हा ॲटॉमिक नंबरला डिटरमाइन करत असल्यामुळे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, म्हणून याची प्रोटॉनची संख्या किती असणार? 1 प्रोटॉन. इन डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहे, सो डोंट बी वरी. तर आता फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, इनसाइड अन ॲटम काय काय गोष्टी आहेत त्याचा डिटेल विचार आजच्या सेशनमध्ये आपण करतोय. तर त्याच गोष्टी इन ब्रीफ आपण आज बघूया. तर लक्षात आलं असेल तुमच्या, ॲटमच्या आतमध्ये 3 गोष्टी आहेत. त्यातलं प्रोटॉन आपण बघतोय, त्याला पी पॉझिटिव्हली डिनोट करतो. तो न्यूक्लियसच्या आतमध्ये लोकेटेड आहे. तो काय डिनोट करतो? तर तो ॲटॉमिक नंबरला डिटरमाइन करतो. एक्झाम्पल घेतलं हायड्रोजनचं. सेम एक्झाम्पल आपण खूप सगळे घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8.
तर त्याची प्रोटॉनची संख्या किती असेल? 8 असेल. बरोबर. असंच एक दोन एक्झाम्पल परत घेऊ म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. येस. फॉर एक्झाम्पल हेलियम. ॲटॉमिक नंबर किती आहे हेलियमचा? 2. म्हणजेच ह्याचा प्रोटॉन नंबर किती असेल? 2. सेम फॉर एक्झाम्पल सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर सगळ्यांना माहिती असेल, आपण कॉन्सेप्ट बुस्टर सिरीज मधल्या पिरियडिक टेबल मध्ये बघितले आहे 11. बरोबर. तर ॲटॉमिक नंबर प्रोटॉन काय करतो? ॲटॉमिक नंबर डिटरमाइन करतो. त्यामुळे इथे प्रोटॉनची संख्या किती असणार? 11. ओके. तर अशा पद्धतीने प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन कसं काढणार आहे त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड विथ अस. पुढल्या सेशनमध्ये आपण ते पण बघूया. तर समजलं? आपला पूर्ण ॲटम हा 3 गोष्टींनी बनलेला आहे. त्याच्या आतमध्ये आणि बाहेर असा त्याचा स्ट्रक्चर आहे. आतमध्ये प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात आणि बाहेर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात, मूव्ह करत असतात इन अ सर्क्युलर मॅनर. राईट. तर प्रोटॉन बद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग आपण पहिले समजून घेतलं. आता न्यूट्रॉन कशाला म्हणतात ते समजून घेऊ. तर न्यूट्रॉन म्हणजे जे न्यूट्रल स्पीसीस आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? न्यूट्रॉन म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये ओके, इथे इलेक्ट्रॉन आहे तर पहिले आपण इलेक्ट्रॉन बद्दलचं डिस्कशन करूया, त्याच्यानंतर न्यूट्रॉन समजून घेऊ. तर इलेक्ट्रॉन जो आहे त्याला आपण ई निगेटिव्हने डिनोट करतो. ई निगेटिव्ह. व्हाय वी डिनोट इट ॲज अ निगेटिव्ह? बिकॉज इलेक्ट्रॉन हॅव निगेटिव्ह चार्ज स्पीसीस. दॅट इज व्हाय वी डिनोट इट ॲज अ निगेटिव्ह चार्ज. ओके. मूव्ह अराउंड द न्यूक्लियस. आणि ह्या अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या बाहेर रिव्हॉल्व करतो. ह्याच्यामध्ये कन्फ्युज नाही व्हायचंय. प्रोटॉन हा न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो आणि इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या बाहेर असतो. राईट. आता हे ॲटमचं स्ट्रक्चर आहे फॉर एक्झाम्पल. तर हा न्यूक्लियस आहे आणि इथे प्रोटॉन आहेत पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन काय करतायत? बाहेर फिरतायत. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन बाहेर असणार आणि प्रोटॉन कशामध्ये असणार? न्यूक्लियसच्या आतमध्ये असणार. व्हेरी स्मॉल मास. याचा मास कसा आहे? स्मॉल आहे, खूप स्मॉल आहे. रिस्पॉन्सिबल फॉर केमिकल बॉन्डिंग. आणि हा इलेक्ट्रॉन केमिकल बॉन्ड करण्यामध्ये, केमिकल बॉन्ड बनवण्यामध्ये खूप महत्वाचा रोल काय करतो? प्ले करत असतो. ओके. पुढे पुढे तुम्हाला समजेलच जेव्हा आपण केमिकल बॉन्डिंग कडे शिफ्ट करूया. इलेक्ट्रॉन आर फाउंड इन शेल्स अराउंड न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनची सिच्युएशन कुठे आहे? तर ते शेल्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर बघू, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू, तेव्हा तुम्हाला अजून डिटेल समजणार आहे ही गोष्ट. सो डोंट बी वरी. इलेक्ट्रॉन आर फाउंड इन शेल अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाहेर ते फिरतात आणि त्यांची जागा कुठे आहे बरं? तर त्यांची जागा कुठे आहे? शेल्समध्ये त्यांची जागा आहे. कशामध्ये? शेल्समध्ये. अंडरस्टँड झालं असेल तुम्हाला? परत एकदा आपण रिकॅप करून मी तुम्हाला सांगते. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती फिरत असतो, म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर त्याची सिच्युएशन असेल. तो शेल्समध्ये आपल्याला दिसतो. त्याचं मास खूप कमी असतं आणि तो निगेटिव्ह चार्ज स्पीसीस आहे. ओके. पॉइंट टू बी नोटेड. इलेक्ट्रॉन इज द निगेटिव्ह चार्ज स्पीसीस. द मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी व्हेरी स्मॉल आणि इट इज सिच्युएटेड अराउंड द न्यूक्लियस. राईट. ओके. तर न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन असणार आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असणार? प्रोटॉन असणार. तर हे दिसायला जरी सिंपल वाटत असेल तर बेसिकसाठी तुम्हाला व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अन ॲटम आणि व्हॉट इज कॉल्ड द सब ॲटॉमिक पार्टिकल हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. जे बेसिक शिकणार आहे म्हणजे 8, 9, 10 साठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. न्यूट्रॉन. आता न्यूट्रॉन कशाला म्हणतात? मी मगाशीच म्हटलं, न्यूट्रॉन हा न्यूट्रल स्पीसीस आहे, त्याच्यावरती कोणताही चार्ज नाही. हे मेन्शन करा किंवा हे नोट करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. चार्ज, नो चार्ज. चार्ज नाहीच याला, म्हणून याला आपण न्यूट्रल म्हणतो. ज्याच्यावरती चार्ज नाहीये त्याला आपण न्यूट्रलने डिनोट करतो. लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस मध्ये काय काय आहे गोष्टी बघा. तर न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन आहे आणि काय आहे? प्रोटॉन आहे. राईट. म्हणजेच न्यूक्लियसचा एंटायर चार्ज काय झाला? पॉझिटिव्ह झाला, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नाही आणि प्रोटॉनवरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. हॅज मास इक्वल टू प्रोटॉन. आणि याचं मास काय असेल? प्रोटॉनच्या इक्वल असेल. फॉर एक्झाम्पल, प्रोटॉनचं जर का मास 1 असेल तर न्यूट्रॉनचा सुद्धा मास किती असणार? 1च असेल. हेल्प टू स्टॅबिलाइज द ॲटम. आणि न्यूट्रॉन कशाला मदत करतो? तर न्यूट्रॉन याचं काम काय आहे? ॲटमला स्टॅबिलाइज करण्याचं, स्टेबल करण्याचं. वी ऑल नो इन केमिस्ट्री every atom or every moiety is
गोइंग टू स्टेबलाइज आर सेल्फ. म्हणजे सगळ्यांना काय व्हायचं असतं, एन्व्हायरमेंटमध्ये स्टेबल व्हायचं असतं आणि त्याच्यामुळे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सगळ्यांचा सुरू असतो, आपल्या सगळ्यांचं पण. आता प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्तीला स्टॅबिलिटी हवी असते. सेम ॲटमला सुद्धा स्वतःची काय हवी असते, स्टॅबिलिटी हवी असते. आणि म्हणून न्यूट्रॉन त्याला स्टेबल करण्याचं काम करतो. दॅट इज वाय न्यूट्रॉन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सगळ्या गोष्टींचं तेवढंच इक्वल इथे इम्पॉर्टन्स आहे. तर परत एकदा आपण समजून घेऊ. न्यूट्रॉन आहे जो की त्याचा चार्ज आहे, न्यूट्रल असल्यामुळे त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही. त्याचा जो मास आहे तो इक्वल टू कोणाच्या असणार आहे, प्रोटॉनच्या. म्हणजे जेवढी प्रोटॉनची संख्या असेल तेवढी न्यूट्रॉनची संख्या असणार आहे. आणि न्यूट्रॉन खूप इम्पॉर्टंट काम करतो, जे की काय करतो, स्टॅबिलाइज करायला ॲटमला काय करतो, हेल्प करतो. ओके. आणि तो न्यूक्लियसच्या आतमध्ये सिच्युएटेड आहे. तर व्हॉट इज कॉल्ड सबॲटॉमिक पार्टिकल. आणि सबॲटॉमिक पार्टिकल मध्ये काय काय गोष्टी आहेत तुम्हाला थोडंफार क्लिअर झालेलं असेल. नसेल झालं तर ओके, काहीच इश्यू नाहीये. मी तुम्हाला थोड्या वेळाने परत एकदा ब्रीफ ओव्हरव्ह्यू सांगणार. राईट. फक्त जे तुम्हाला नाही समजलं तुम्ही कमेंट करून विचारा, किंवा परत नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही परत न बघू शकता. आता सगळ्यात महत्वाचा न्यूक्लियस. तर न्यूक्लियस म्हणजे काय, किंवा न्यूक्लियसच्या मध्ये काय काय असतं, व्हॉट इज द सिच्युएशन ऑफ न्यूक्लियस इन एंटायर ॲटम, दॅट आर वी आर गोइंग टू डिस्कस हिअर. ओके. तर सगळ्यात पहिले न्यूक्लियस इज द सेंटर कोअर ऑफ ॲटम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सेंटर कोअर आहे ॲटमचा, जो ॲटमच्या काय आहे, मधात सिच्युएटेड आहे. मी इथे डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला लक्षात येतच असेल. तर जस्ट अ मिनिट, मी त्याचं थोडस कलर, ओके काही इश्यू नाही. आता बघा इथे तुम्हाला हा मधात जो दिसतोय ब्लू कलरचा, हा काय झाला, न्यूक्लियस झाला. राईट. कारण तो सेंटरमध्ये आहे. हा ॲटमचा पूर्ण स्ट्रक्चर आहे. राईट. हा XYZ ॲटमचा स्ट्रक्चर आहे फॉर एक्झाम्पल, असं आपण समजून जाऊ. आणि हा पूर्ण स्ट्रक्चरमध्ये आपल्याला शोधायचं आहे व्हॉट इज अन ॲटम. ॲटम कुठे आहे, ओके हा ॲटम आहे. आता ॲटम मध्ये सबॲटॉमिक पार्टिकल मध्ये काय काय असतं, आत्ताच आपण शिकलो. न्यूट्रॉन असतात, प्रोटॉन असतात आणि काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. तर बरं हे कुठे कुठे आहे, तर आता न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात, आपल्याला माहिती आहे ते असतात सेंटरमध्ये, किंवा कशाच्या, इलेक्ट्रॉनच्या आतमध्ये. राईट. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लियस म्हणतो. तर हा काय झाला, न्यूक्लियस झाला. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये काय काय आहे, तर याच्यामध्ये आहे न्यूट्रॉन्स, जे की न्यूट्रल स्पीसीज आहे, आणि काय आहे, प्रोटॉन्स. तर ह्या दोघांचा मिळून न्यूक्लियस बनतो. प्लीज कीप इन माइंड, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे दोघं लोक राहतात, आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या बाहेर रिव्हॉल्व करतात. ठीक आहे. प्लीज कीप इन माइंड, आणि हे नोट करून ठेवायचं, खूप लोकांना इथे कन्फ्युजन होतं. तर न्यूक्लियस इज द सेंटर कोअर ऑफ ॲटम. ॲटमचा सेंटर कोअर आहे, कंटेन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अंडरलाईन केलंय मी बघा, की याच्यामध्ये प्रोटॉन आणि काय असतात, न्यूट्रॉन असतात. म्हणजे न्यूक्लियस कशाचा बनलेला आहे, तर तो न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा बनलेला आहे. राईट. व्हेरी स्मॉल बट व्हेरी हेवी. स्मॉल दिसतो पण तो हेवी आहे. मोस्ट ऑफ द ॲटम्स मास इज इन न्यूक्लियस. म्हणजे ॲटमचं जास्तीत जास्त मास हे न्यूक्लियसमध्ये असतं. फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडी आहे, ह्युमन बॉडीचं जास्त वेट आपल्याला पोटाकडे आणि खालच्या भागाकडे दिसतं. सेम हिअर हाता वगैरे मध्ये आपल्याला दिसत नाही. एंटायर ॲटमचं जास्तीत जास्त वेट हे न्यूक्लियस स्वतः घेतो, आणि इलेक्ट्रॉनचं तेवढं नसतं. इम्पॉर्टंट आयडिया, न्यूक्लियस इज द टायनी बट डेन्स. काय आहे, न्यूक्लियस टायनी दिसायला दिसतो पण तो हेवी आहे. काही लोक हाईटने छोटे असतात पण ते दिसायला हेवी दिसतात. सेम ॲज लाईक दॅट, न्यूक्लियस टायनी आहे पण तो डेन्स आहे, किंवा त्याचं स्वतःचं मास पूर्ण ॲटम मध्ये जास्त आहे. ओके. राईट. येस. तर क्लिअर झालंय का सगळ्यांना. एकदम सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की न्यूक्लियसच्या मध्ये काय काय, न्यूक्लियस कशाचा बनलेला आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा बनलेला आहे. तो दिसायला साधा जरी दिसत असला तरी, छोटा जरी दिसत असला तरी त्याचा मास जास्त आहे, आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. एंटायर ॲटम मध्ये न्यूक्लियसचा वाटा वजनामध्ये कसा आहे, जास्त आहे. राईट. तर आपण आतापर्यंत सब ॲटॉमिक पार्टिकल कशाला म्हणतात हे शिकलो आहे. त्यानंतर ना आपण न्यूक्लियस कशाला म्हणतात हे शिकलोय. तर वी आर गोइंग टू डिस्कस नाउ द समरी ऑफ एंटायर व्हिडिओ अँड एंटायर लेक्चर टुडे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल्स दॅट वी लर्न टुडे. सो
जे ऍटम मध्ये काय काय प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतात, सब ऍटॉमिक पार्टिकल म्हणतात. तर ऍटम मध्ये काय काय असतं, ऍटम मध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स सुद्धा असतात. राईट. तर परत एकदा आपण एका स्ट्रक्चरच्या माध्यमातून समजून घेऊया. एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या, म्हणजे तुम्ही हे कधीही विसरणार नाही. फॉर एक्झाम्पल ऍटमचं स्ट्रक्चर. आता मी स्पेसिफिक तुम्हाला ऍटमचं नाव घेऊन स्ट्रक्चर नाही सांगणार आहे, कारण त्याचा स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे. आजच्या भागात फक्त आपल्याला सब ऍटॉमिक पार्टिकल कशाला म्हणतात आणि त्याच्यामध्ये काय काय टाइप्स आहे, त्याला डिनोट कशाने करतात हे डिस्कस करायचंय किंवा हेच समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर बघा, आता ऍटम मध्ये सगळ्यात आतमध्ये असतो न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती काय असतात, इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. राईट. ही इलेक्ट्रॉन्स आहेत जे की फिरत आहे आणि हा न्यूक्लियस आहे. पण आपण जसं बघितलं, न्यूक्लियस मध्ये काय असतात, न्यूट्रॉन्स असतात, ज्याला चार्ज नसतो, म्हणजे न्यूट्रल आहे तो. आणि काय असतात, प्रोटॉन्स, ज्याला चार्ज काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ऍटम तीन सबॲटॉमिक पार्टिकलचा बनलेला आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. राईट. तर प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज मध्ये असतो, न्यूट्रॉन झिरो म्हणजे काहीच चार्ज नाही आहे त्याच्यामध्ये, न्यूट्रल स्पीसीस आहे, आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज मध्ये आहे. तर ह्या तीन गोष्टींनी मिळून आपला ऍटम बनलेला आहे. आणि ऍटमच्या मध्ये आणि इलेक्ट्रॉन बाहेर फिरतात आणि ऍटमच्या मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मिळून न्यूक्लियस बनलेला आहे. व्हेरी सिम्पल. राईट. न्यूक्लियस जास्तीत जास्त मास ऍटमचं कव्हर करतो आणि इलेक्ट्रॉन हे फिरत असतात. राईट. न्यूक्लियस कंटेन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, जे की आपण शिकलेलो आहे. तर समरी खूप इझी आहे, खूप समजायला सोपं आहे. ऍटम तीन गोष्टींनी बनलेला आहे. परत परत तेच रिवाइज करते जेणेकरून तुम्ही विसरायला नाही पाहिजे. ऍटम तीन गोष्टींनी बनलेला आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह असतो, न्यूट्रॉन न्यूट्रल स्पीसीस आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज स्पीसीस आहे. So what we learned today? We learned today what is the meaning of subatomic particle and what are the element present in the subatomic particles, right? तर सबॲटॉमिक पार्टिकल मध्ये प्रोटॉन असतात, इलेक्ट्रॉन असतात आणि न्यूट्रॉन्स सुद्धा असतात. राईट. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मिळून काय बनतो बरं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मिळून न्यूक्लियस बनतो, जो की कशामध्ये असतो, सेंटरमध्ये असतो, कोअर पार्ट ऑफ द ऍटम मध्ये असतो आणि इलेक्ट्रॉन मूव्ह करतात. तुम्हाला इथे एक डायग्राम पण दिसत असेल बघा. ह्या डायग्राम मध्ये जे आतमध्ये आहे तो आहे न्यूक्लियस. हा न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये काय आहे, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स आहे आणि बाहेर जे फिरतात आहे ते काय आहे, इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ही जी डायग्राम दाखवलेली आहे ती ऑक्सिजनची आहे. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 असल्यामुळे प्रोटॉनची संख्या 8 झाली. आणि आपण जसं डेफिनेशन मध्ये बघितलं की प्रोटॉन इज इक्वल्स टू न्यूट्रॉन असतो, म्हणून न्यूट्रॉनची संख्या सुद्धा 8 झाली. आणि इलेक्ट्रॉन कसा काढायचा, हे कसं काढलं बरं, तर स्टे ट्यून विथ अस, हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये समजणार आहे. त्याच्यामध्ये सबॲटॉमिक पार्टिकल्स कसे काढायचे, की प्रोटॉनची संख्या कशी काढायची, इलेक्ट्रॉनची कशी काढायची आणि न्यूट्रॉनची कशी काढायची, हे आपण एकदम डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण आजच्यासाठी एवढंच लक्षात ठेवायचं आहे, व्हॉट इज सबॲटॉमिक पार्टिकल, इन बिटवीन सबॲटॉमिक पार्टिकल्स व्हॉट आर दी मेन थ्रेड्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन्स, आणि न्यूक्लियस कशाचा बनलेला आहे, कशाने डिनोट करतात, हे सगळं डिटेलमध्ये आपण शिकलेलं आहे. राईट. तुम्हाला समजलं असेलच, नसेलही काही समजलं तरी काहीच हरकत नाही, तुम्ही कमेंट थ्रू आमच्यापर्यंत पोहोचू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती कमेंट जे काही असेल तुमची त्याच्याबद्दल डिटेल अनालिसिस केलं जाणार. ठीक आहे. तर सबॲटॉमिक पार्टिकल इज नथिंग बट द प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन. आणि प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज स्पीसीस आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज स्पीसीस आहे आणि न्यूट्रॉन न्यूट्रल आहे, म्हणजे त्याच्यावर कुठलाही चार्ज नाही. राईट. न्यूक्लियस हा मधात असतो, इलेक्ट्रॉन बाहेर फिरत असतात. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत. राईट. तर हे ह्या पूर्ण स्ट्रक्चर मधलं हे काय झालं, न्यूक्लियस झालं. आणि याच्यामध्ये काय आहे, प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन्स आहेत. आणि हे सगळे काय झाले बरं, इलेक्ट्रॉन्स. राईट. तर हेच आपण आज शिकलेलो आहे. तर होप तुम्हाला लक्षात आलं असेल. मी असं समजते की तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. नसेलही कोणाला समजलं तरी फील फ्री टू आस्क अस. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय शिकणार आहे आपण, तर हाऊ टू कॅल्क्युलेट प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी एंट्रन्स एक्झामिनेशन.
प्रोटॉन्स कसा काढायचा, इलेक्ट्रॉन कसा काढायचा आणि न्यूट्रॉन कसा काढायचा, याच्यावरती हा पूर्ण केमिस्ट्रीचा फाउंडेशन आहे. ह्यावरतीच पूर्ण बिल्डिंग बनली जाणार आहे. त्याच्यामुळे हा पार्ट कुणीही प्लीज स्किप करू नका. आपलं तुमचं सगळ्यांचं नुकसान होणार आहे जर तुम्ही स्किप केलं तर. ठीक आहे, तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्या आधी ऍटम कशाला म्हणतात आणि सब ऍटॉमिक पार्टिकल कशाला म्हणतात एकदम समजून घ्या. नसेल समजलं तर परत परत बघा. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग अस आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी कोणी इंटरेस्टेड असतील केमिस्ट्री शिकायला त्यांच्यापर्यंत प्लीज हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे भरपूर लोकांना याचा फायदा होईल. तर आपण लवकरच नवीन व्हिडिओ सोबत नवीन टॉपिक सोबत भेटणार आहे. तर तोपर्यंत जे तुम्ही आतापर्यंत करतात आहे ते कंटिन्यू शिकत राहा. काही जरी डाऊट असले तर प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. वी आर हिअर टू सपोर्ट यू. सो थँक्यू.